माणसाला काही गोष्टींची किंमत वेळ निघून गेल्यावरच समजते. त्यामुळे वेळ जाण्याच्या आधीच आपण जागे व्हायला पाहिजे आणि आपलं भविष्य वेळेला किंमत देऊन आपलं भविष्य उज्ज्वल उज्ज्वल बनवायला पाहिजे. वेलकम बॅक इन अवर चॅनल. चॅनलमध्ये शिकत आहोत इंग्लिश, तेही सेंटेन्सेस थ्रू. ही अतिशय सोपी पद्धत आहे. आपण सेंटेन्सेस बघणार आहोत मराठीमध्ये आणि ते इंग्लिशमध्ये कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. तर आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, बरोबर काय आहे? बरोबर काय आहे? सपोज आपण एखाद्या क्वेश्चनचा आन्सर शोधतोय आणि आपल्याला समजत नाही हे आहे की ते आहे, तर आपण टीचरला विचारतो, टीचर यातलं नेमकं कोणतं बरोबर आहे? तर बरोबर काय आहे? तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार आपण? व्हॉट इज राईट? व्हॉट इज राईट? नेक्स्ट आहे, मी शोधून काढेल. मी शोधून काढेल. सपोज आपली एखादी वस्तू हरवली आणि आपली बहीण किंवा भाऊ बोलतोय की दीदी तू टेन्शन घेऊ नकोस, दादा तू टेन्शन घेऊ नकोस, मी शोधून काढते ते. तर मी शोधून काढेलसाठी आपण इंग्लिशमधून कसं बोलणार? आय विल फाइंड इट. आय विल फाइंड इट. नेक्स्ट आहे, मी कधी बोललो किंवा मी कधी बोलले. सपोज घरात भावंड आहोत आणि आपण आणि आपली भांडणं झाली, तर आपण बघा जातो, आईकडे जातो, वडिलांकडे जातो आणि बोलतो की हा मला असं बोलला, ही मला असं बोलली. तर आपण बोलतो की मी कधी बोललो किंवा मी कधी बोलले. तर त्यासाठी काय आहे इंग्लिश सेंटेन्स? वेन डीड आय से. वेन डीड आय से. नेक्स्ट आहे, हद्द झाली. हद्द झाली. सपोज आपण आपलं कोणीतरी खूप खेचतंय आणि आपण त्याला असं बोलतो की बस आता हद्द झाली, आता नाही तर मला राग येईल. तर हद्द झालीसाठी काय आहे इंग्लिश सेंटेन्स? दिस इज टू मच. दिस इज टू मच. नेक्स्ट आहे, काहीतरी काम कर. काहीतरी काम कर. सपोज आपण बघतो काही मुलं की दिवसभर मोबाईलवर काहीतरी टाईमपास करतात, शॉर्ट्स बघतात, काय काय बघतात. तर घरचे वैतागतात त्यांना आणि त्यांना म्हणतात की अरे उठ, तू काहीतरी काम कर. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स काय आहे? डू सम वर्क. डू सम वर्क. नेक्स्ट आहे, तो तुला बोलावत आहे. तो तुला बोलावत आहे. सपोज आपला फ्रेंड, आपण बोलतोय, गप्पा मारतोय आणि कोणीतरी आपल्याला आवाज देते, तर आपला दुसरा फ्रेंड काय बोलतो की बघ तो तुला बोलावत आहे. तर त्यासाठी काय आहे? ही इज कॉलिंग यू. ही इज कॉलिंग यू. नेक्स्ट आहे, ती तुला बोलावत आहे. ती तुला बोलावत आहे. ह्या सेंटेन्ससारखंच हे खालचं सेंटेन्स आहे. आपली फ्रेंड सपोज बोलवत आहे आपल्याला, तर आपली दुसरी फ्रेंड काय बोलते की अगं ती तुला आवाज देते बघ, ती तुला बोलावत आहे. तर त्यासाठी काय सेंटेन्स आहे? शी इज कॉलिंग यू. शी इज कॉलिंग यू. नेक्स्ट आहे, आम्ही फुटबॉल खेळतो. आम्ही फुटबॉल खेळतो. आता सपोज आपण उभे आहे आणि तिथून एखादे आजी बाबा चालले आणि ते म्हणतात की अरे मुलांना तुम्ही काय करता इथे? तर आपण काय बोलतो? सपोज आपण फुटबॉल खेळत असतो तर आपण काय बोलतो? आम्ही फुटबॉल खेळतो. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स काय आहे? वी प्ले फुटबॉल. वी प्ले फुटबॉल. नेक्स्ट आहे सपोज घरात छोटासा मुलगा आहे, तर त्याचा एखादा फ्रेंड झाला आणि तो बोलतो की त्याच्या पप्पांना, पप्पा माझा मित्र शाळेत जातो. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स काय आहे? माय फ्रेंड गोज टू स्कूल. माय फ्रेंड गोज टू स्कूल. नेक्स्ट आहे, ती रोज योगा करते. ती रोज योगा करते. वाव, किती छान ना. खरंच आपण रोज सकाळी उठलं पाहिजे, पहाटे उठलं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे. तर सपोज आपली एखादी मैत्रीण रोज योगा करते, तर आपण कसं बोलतो की ती रोज योगा करते, त्यामुळे एवढी छान फिट आहे. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स काय आहे? शी डज योगा एव्हरी डे. शी डज योगा एव्हरी डे. ओके. नेक्स्ट आहे, त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. सपोज आपल्या एखाद्या फ्रेंडचे पप्पांची इंट्रोडक्शन आपण करून देतो आपल्या पप्पांसोबत, आपल्या वडिलांसोबत. तर आपण कसं बोलतो? त्यांनी एखादं बुक लिहिलेलं असेल तर आपण असं बोलतो त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार? ही हॅज रिटन अ बुक. ही हॅज रिटन अ बुक. नेक्स्ट आहे, माझा भाऊ तबला वाजवतो. माझा भाऊ तबला वाजवतो. खरंच आपली एखादी हॉबी आपण जोपासली पाहिजे. तर एखाद्या मुलाचा भाऊ तबला वाजवत असेल तर तो कसा बोलतो? की प्राऊडने बोलतो की माझा भाऊ तबला वाजवतो. तर त्यासाठी इंग्लिश सेंटेन्स काय आहे? माय ब्रदर प्लेज तबला. माय ब्रदर प्लेज तबला. नेक्स्ट आहे, ती घर स्वच्छ करते. ती घर स्वच्छ करते. सपोज आपली एखादी फ्रेंड घरी आली, तर आपण बोलतो की ती आईला विचारते आपल्या की सपोज त्या मुलीचं नाव रोहिणी आहे, तर ती बोलते की काकू रोहिणी कुठे आहे? तर सपोज आपण घर साफ करत असतो तर कसं बोलेल आई आपली सेंटेन्स? शी क्लीन्स द हाऊस. शी क्लीन्स द हाऊस. तुम्ही हवं तर याचा स्क्रीनशॉट क्लिक करू शकता. ओके.
बघा, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलले होते की काही कंपल्सरी पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, मी स्टडी करून काही पॉईंट्स काढलेली आहेत, ती आपल्याला कंपल्सरी फॉलो करायची आहेत आणि या व्यतिरिक्तही काही पॉईंट्स आहेत, तीही फॉलो करायची आहे. त्याने आपली जी काही इंग्लिश शिकण्याची जर्नी आहे, ती लवकरात लवकर आपण अचीव्ह करू. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे, ही सगळी जी सेंटेन्सेस आहेत आजपर्यंतची, जे मी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्या चॅनलवरती, ते सगळे व्हिडिओ चेक करा. इंग्लिश शिकण्यासाठी एक छानशी नोटबुक करा. त्या नोटबुकमध्ये ही सगळी सेंटेन्सेस लिहून काढा आणि लिहिताना पण ही सेंटेन्सेस जोराची बोलून लिहायची आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे, ही सगळी सेंटेन्सेस आपण 4 to 5 टाइम्स डेली लाऊडली रीड करायची आहे. नेक्स्ट आहे, ही सगळी सेंटेन्सेस जेव्हा आपण बोलू, घरात बोलू, लहान मुलांशी बोलू, फ्रेंड सर्कलमध्ये बोलू, तेव्हा जशी येईल चुकू द्या. काही आपले शब्द नाही आठवले तर त्यावेळेस गुगल करा. पण एक सेंटेन्सेस इंग्लिश सेंटेन्समधून बोलण्याचा तुम्ही डिसाईड करा आणि त्या इंग्लिश सेंटेन्समध्येच बोला तुम्ही. आणि या व्यतिरिक्त पॉईंट्स अशी आहेत की आपण सपोज बसलेलो आहे, रूममध्ये बसलेलो आहे, टी व्ही बघत आहोत, मोबाईल बघत आहोत, तर आपल्या आजूबाजूला जे काही असेल ना, काही कोणी बसलंय, कोणी खेळतंय, कोणी चाललंय, जे काही असेल आपल्या सराउंडिंगला, ते सगळं इंग्लिशमधून सेंटेन्स बनवण्याचा त्याबद्दल ट्राय करा. नेक्स्ट आहे, आपण जेव्हा आपण आपल्या रूममध्ये जाऊ तेव्हा मिरर असेल तर त्या मिररसमोर उभे राहा आणि कॉन्फिडंटली जसं येईल तसं तुम्हाला इंग्लिशमधून बोलायचंच आहे डेली. बघा, रोजची तुमची 15 ते 20 मिनिट इंग्लिशला जर तुम्ही दिलं तर तुम्ही लवकरात लवकर, तुम्हालाही लक्षात येणार नाही की तुम्ही इंग्लिशमध्ये कधी परफेक्ट व्हाल. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर जे काही आजपर्यंतचे जे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहे ते सगळे एकदा चेक करा. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. खूप मेहनत असते याच्या पाठीमागे. तुमचं एक लाईक, तुमचं सबस्क्राईब जे बटन तुम्ही प्रेस कराल ते मला खूप मोटिवेट करून जातं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंग्लिश बोलत राहा. टेक केअर. बाय.